बँकेकडून SIP घ्यावी का? आपला रील बघणाऱ्या एका इन्व्हेस्टरचा हा प्रश्न होता. त्याला हे उत्तर, बँकेकडून SIP करण्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्या बँकेची जी म्युच्युअल फंड कंपनी आहे ना, त्याच म्युच्युअल फंड कंपनीचे बँक तुम्हाला सगळेच्या सगळे म्युच्युअल फंड देईल. आमच्याकडे एक इन्व्हेस्टर होते जे आले, त्यांनी बँकेकडनं जवळजवळ 13 म्युच्युअल फंड घेतले होते. 13 SIP थ्रू होते. त्या सगळ्या एकाच कंपनीच्या म्युच्युअल फंडमध्ये होत्या. एखाद्या स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज जे काय असेल ते, पण 13 फंड होते एकाच म्युच्युअल फंड कंपनीचे. तर जेव्हा तुम्ही बँकेकडनं म्युच्युअल फंड घेता किंवा SIP करता, तर हे खूप जास्त चान्सेस आहे की ती बँक त्याच्याच म्युच्युअल फंड कंपनीची तुम्हाला देईल. प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही आहे, परंतु जास्तीत जास्त वेळेस असं होऊ शकतं. दुसरं सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण बँकेकडे जातो तर तिथं बसलेला माणूस प्रत्येक वेळी वेगवेगळा राहतो आणि त्याला आपली अख्खी स्टोरी परत सांगायला लागते. दुसरं महत्त्वाचं, आपले फायनान्शियल गोल्स, आपली आर्थिक परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपल्याला फंड सुचवले जातात का, ते जास्त महत्त्वाचं आहे की फक्त टार्गेट म्हणून आपल्याला विकले जातात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही करायला हवं. नाहीतर आपल्या जवळपासचा एखादा चांगला आर्थिक सल्लागार किंवा चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बघून त्याच्याकडनं सगळं नियोजन करून मग SIP स्टार्ट करायला हवं. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.